मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सर्व आमदार खासदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत। संध्याकाळी आमदार आणि खासदारांच्या स्वतंत्र बैठका होतील असं देखील समजतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावलेली आहे। आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी पंकज दळवींकडून। पंकज, काय नेमके तपशील आहेत या बैठकीबाबतचे, कोण कोण उपस्थित राहील आणि कशासाठी नेमकी बैठक आहे, कळू शकलंय का? अगदी संध्याकाळी 6 वाजता सर्व आमदारांची बैठक वर्षाच्या निवासस्थानी होणार आहे। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे सर्व आमदार असतील। त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता सर्व खासदारांची जी आहे ती बैठक आयोजित करण्यात आली। त्याच्यानंतर आमदार खासदार यांचा एकत्र स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे। प्रतापराव जाधव यांचं अभिनंदन केलं जाईल। राज्यमंत्रीपद मिळालं, मात्र एनडीए मधल्या सहभागाच्या बाबतीत नक्की काय कमिटमेंट दिली गेली आहे, कशा पद्धतीच्या पुढे गोष्टी होतील, नक्की टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत आणि लोकांपुढे जाताना काय अजेंडा घेऊन याच्या पुढे जायचंय। कारण विधानसभा तोंडावर आलेली आहे। असं असताना पक्षाचा पुढच्या काही महिन्याचा साधारणतः 1 ते 2 महिन्याचा अजेंडा जो आहे तो सेट केला जाणार आहे। त्याच्यासाठी ही बैठक बोलवलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी सर्व लोकसभेचे निकाल पाहता त्याचा सगळ्याचा जो आहे तो अभ्यास एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमने आहे तो केलेला आहे। प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघामध्ये लक्ष देण्याची गरज किती पातळीपर्यंत आहे याची माहिती त्यांना दिली जाईल। स्ट्रिक्ट आदेश दिले जातील की विधानसभेच्या कामाला लागा आणि काही करून विधानसभेमध्ये वर्चस्व राहिलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या गेल्या। अनेक ठिकाणी नेत्यांकडनं आमदारांकडनं भाजपासोबतच्या समन्वयाबाबतची जी आहे ती काही विधानं केली गेली, त्याबाबतीत सुद्धा चर्चा केली जाईल। कुठल्याही माध्यमांसमोर विशेषतः कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा कुठलीही अशी विधानं करू नये ज्यांनी महायुतीमधील समन्वय हा विस्कळीत आहे त्यातून लोकांसमोर मेसेज जाईल अशी विधानं टाळण्याची सूचना दिल्या जातील। आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी ही बैठक महत्वाची असणार आहे। जी पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.